राजमाता कुंती हे पुष्प मी संध्या कोल्हटकर ह्या आदिशक्तीच्या चरणी अर्पण करत आहे. हे जे चरित्र आहे राजमाता कुंती हे महाभारतामधलं आहे आणि त्यामुळे महाभारत हे व्यासांनी रचलेलं आहे. त्या व्यासांना नमन करून मग आपण सुरुवात करूया. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः. महाभारतामध्ये काय आहे असा जर प्रश्न विचारला तर काय नाही असं सहज उत्तर देता येतं. धर्म अर्थ काम मोक्ष या संबंधात महाभारतात जे आहे तेच इतरत्र आहे आणि जे नाही ते कुठेच नाही. धर्मे चार्थे च कामे च मोक्षे च भरतर्षभ यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्क्वचित अशी महाभारताची प्रशंसा केलेली आहे. आणि या महाभारतातलंच राजमाता कुंती हिचं थोडक्यात चरित्र आज आपण बघणार आहोत. सर्वसाधारणपणे एखाद्या काळात निर्माण होणारे जे ग्रंथ असतात, ललित साहित्य असतं किंवा लोककथा आदी या सर्व साहित्य वाङ्मयामधून त्या काळाचं समाजाचं दर्शन वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं. त्यावेळचं समाजाचं प्रतिबिंब त्यामध्ये असतं. तसंच महाभारत या ग्रंथाच्या बाबतीत सुद्धा आहे. महाभारतकालीन समाजाची धारणा कशी होती हे आपल्याला त्यामधून समजतं. अर्थात सामान्य स्त्रियांबरोबरच राजस्त्रिया हा सुद्धा अविभाज्य घटक आहे. नीती न्याय, धर्मावरील श्रद्धा, विवेक, संयम या सर्व गोष्टींनी युक्त अशा ह्या स्त्रिया आहेत. आर्य संस्कृतीच्या आणि समाजाच्या आचारविचारांची बैठक महाभारतातील स्त्रियांच्या त्यागातून आणि श्रेष्ठत्वातून आपल्याला दिसते. त्यावेळेचा त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सर्व धर्माचरण, श्रद्धा, कर्तव्य कर्म यावर आधारित आहे. या सगळ्याच्यामध्ये आज आपण राजमाता कुंती बघणार आहोत. कुंती जर विचार केला तर पावित्र्य, कर्तव्यनिष्ठा, धैर्य, क्षमा याचं अनोखं रसायन होती. कायम दुसऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठा, वचनपूर्ती आणि इच्छा यांचं दुःखद फळ तिला भोगावं लागलं होतं. यादव कन्या पृथा, कुंती बोजाची कुंती, राजमाता कुंती, नको त्या वयात मिळणाऱ्या अभिचारयुक्त मंत्राची धात्री कुंती, स्वपुत्राचा त्याग करणारी, अंतःकरणात कायम दुःख जपून ठेवणारी अशी ही कुंती. तिच्या ह्या चरित्राचे असे विविध पैलू आपल्याला पाहायला मिळतात. राजमाता कुंती ही मुळामध्ये यादव कन्या होती. श्रीकृष्णाची आत्या, वसुदेवाची बहीण आणि शूरसेनाची मुलगी होती. शूरसेनानी आपला आतेभाऊ कुंतीभोज याला वचन दिलं होतं की मी माझं पहिलं अपत्य तुला देईन. त्यावेळी म्हणजे पौराणिक काळामध्ये अनेक जण अशी वचनं एकमेकांना देत होती आणि ते आपण बघतो. अर्थात आजच्या फुटपट्टीमधून महाभारताकडे आपण बघायचं नाही हे आधी लक्षात ठेवायला हवं. रामायण काळात सुद्धा आपण जर बघितलं तर दशरथाने त्याची कन्या शांता आपला मित्र जो रोमपाद होता त्याला दिली होती असा उल्लेख आपण पाहतो. त्याचप्रमाणे शूरसेनानी आपला आत्तेभाऊ कुंतीभोज याला वचन दिलं की मी माझं पहिलं अपत्य तुला देईन. आपली वचनपूर्ती करण्यासाठी आपल्या मुलीला कुंतीभोजाच्या हवालीसुद्धा त्याने केलं. आता ही वचनपूर्ती जी आहे ती अगदी लहानपणी न कळण्याच्या अवस्थेत जर केली असती तर गोष्ट वेगळी होती.
जन्मतःच समजा तिला दिली असती तर कदाचित तिच्या हे लक्षातही राहिलं नसतं, स्मरणातही राहिलं नसतं. पण आई वडील समजू लागल्यानंतर, म्हणजे थोडासे बाल्यावस्था असताना, या अवस्थेमध्ये शूरसेनानी कुंतीभोजाला तिला दिलं. आई वडिलांच्या ताटातुटीचं हे दुःख तिला पचवावं लागलं. अशा वेळी समाजमनाचा विचार केला तर मुलगी ही काय एखादी वस्तू होती की सहज उचलली आणि देऊन टाकली, असा आम्ही आत्ता विचार करतो. पण आत्ताच्या दृष्टिकोनातनं आपण महाभारताकडे पाहायचं नाही आहे, कारण ही त्यावेळची कथा आणि त्यावेळची पद्धत अशी होती आणि अशी वचनं पूर्ण केली जायची, हेही तितकंच महत्त्वाचं होतं. अर्थात कुंतीनी त्या काळानुसार आईवडिलांची इच्छा म्हणून आणि कर्तव्य पालन म्हणून आनंदाने ते स्वीकारलं सुद्धा. हे कुंतीचं वैशिष्ट्य होतं. पृथा नावानी शूरसेनाची जी मुलगी ओळखली जात होती ती आता कुंती नावानी कुंतीभोजाची राजकन्या म्हणून ओळखली जाऊ लागली. कुंतीभोजाला ती आपली पिता मानू लागली होती. लहान वयात समज असताना एकाएकी दुसऱ्याला पिता मानणं हे खूप अवघड आहे, पण तरीसुद्धा तिने हे मान्य केलं. या सगळ्यात कुंतीभोजाला दिलेलं वचन पाळण्याचा आनंद शूरसेनाला मिळाला आणि कुंतीभोजाला सुद्धा आपल्याला कन्यारत्न प्राप्त झालं याचा आनंद मिळाला. पण कुंतीभोजाच्या परक्या वातावरणामध्ये समरस होऊन राहणं कुंतीला थोडंसं अवघडच गेलं. पण हे तिने सगळं स्वीकारलं. ते शल्य आपल्या मनाच्या कुपीमध्ये तिने दडवून ठेवलं. निर्जीव धनाप्रमाणे माझ्या पित्याने मला कुंतीभोजाला दिलं असं शेवटी तिने वार्धक्यामध्ये कृष्णाला बोलून सुद्धा दाखवलं, असं महाभारतकार म्हणतात. पृथा नावाने शूरसेनाची मुलगी म्हणून ओळखली जाणारी कुंतीभोज राजाच्या इथे राहायला आली. कुंतीभोज राजाने सुद्धा तिच्यावर प्रेमाची पखरण केली आणि प्रेमळ स्वभावाने कुंतीने सुद्धा सर्वांना आपलंसं केलं. कुंतीभोज राजाकडे दुर्वास मुनी पावसाळ्यात नेहमी राहायला यायचे. अत्यंत कोपिष्ठ म्हणून ते प्रसिद्ध आहेत. दुर्वासांची सेवा करायला इतर कोणालाही न सांगता त्यांनी आपल्या प्रेमळ, प्रसन्न आणि लाघवी स्वभावाच्या कुंतीला सांगितलं आणि कुंतीने सुद्धा त्यांची मनोभावे सेवा केली. पित्याची आज्ञा म्हणून असेल किंवा विनंती म्हणून असेल, पण सर्व कर्तव्याचं पालन तिने केलं. दुर्वासांची साधना पूर्ण झाल्यावर त्यांनी प्रसन्न होऊन कुंतीला मंत्र दिला. तू या मंत्राने ज्या ज्या देवाला आवाहन करशील तो देव त्याच्या प्रभावाने तुला पुत्र देईल असं वरदान दिलं. खरं तर त्यावेळी हे सर्व समजण्या इतकं तिचं वय नव्हतं. एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो, दुर्वासांनी सुद्धा वर देताना आपण ज्याला वर देत आहोत, विशिष्ट शक्ती देत आहोत, ती व्यक्ती त्याचा अर्थ समजण्या इतकी प्रौढ आहे का, हा विचार करायला हवा होता. अर्थात घटना ह्या विधिलिखित असतात आणि त्या तशा घडतही असतात आणि अघटित घटनापटू अशी ही माया जे घडवायचं ते घडवतच असते. दुर्वास ऋषी निघून गेल्यानंतर एक दिवस कुंती अशी बसलेली असताना पहाटेच्या सकाळच्या प्रहरी तिने समोरच आपल्या त्या सूर्यदेवाला पाहिलं. तिला खूप आनंद झाला. त्या सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये ती आनंदी होती आणि त्याच वेळेला तिला दुर्वास मुनींनी दिलेल्या मंत्राची आठवण झाली आणि सुलभ अशा औत्सुक्यापोटी, त्या मंत्रशक्तीचे जिज्ञासेच्या पोटी समोरच दिसणाऱ्या सूर्यदेवाला तिने आवाहन केलं आणि प्रत्यक्ष सूर्यनारायण प्रगट झाले. आणि मग मात्र ती थोडीशी बावचळली, गडबडली. केवळ जिज्ञासेपोटी मी आपल्याला आवाहन केलं होतं, आत्ता मला काहीही करायचं नाही, मला त्या मंत्राची शक्ती बघायची होती म्हणून मी तुम्हाला आवाहन केलं असं कुंतीने त्यांना सांगितलं. पण काहीही उपयोग झाला नाही. तिने त्यांची माफी मागितली, विनवण्या केल्या, पण त्याचाही उपयोग झाला नाही. स्त्रियांचं आहे
अनावधानाने झालेल्या अपराधापासून रक्षण करायला पाहिजे याचीही जाणीव सूर्यनारायणाला होती. पण दुर्वासांनी दिलेलं वरदान आहे, त्यांचा कोप होईल ही भीतीही त्याच्या मनामध्ये होती. आणि त्यामुळे कुंतीने अनेक प्रकारे विनवण्या केल्या की मी कुमारी आहे, लोकरीती, समाज, लज्जा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आत्ता हे योग्य नाही आहे असं वारंवार कुंतीने सांगितलं. पण त्यावेळेला तुझं कौमार्यभंग होणार नाही असं वरदान देऊन कुंती आणि सूर्यदेव यांचा संगम झाला. तिला तेजस्वी कवचकुंडल धारण करणारा सूर्यपुत्र प्राप्त झाला. या सर्व गोष्टींमध्ये कोपिष्ठ दुर्वासाची उत्तम सेवा करण्याचा किंवा कर्तव्य तृप्तीचा आनंद कुंतीभोज राजांना मिळाला. सूर्यनारायणाला सुद्धा दुर्वास ऋषींच्या मंत्राचा प्रभाव राखल्याचा आनंद मिळाला आणि त्यांच्या कोपापासून सुटका झाली त्याचाही आनंद मिळाला. जो तो आपापल्या ठिकाणी योग्यच होता. पण कुंतीच्या जीवनामध्ये तिच्या ह्या चुकीच्या जिज्ञासेपोटी आणि औत्सुक्यापोटी विपरीत वागण्याचा ठसा आयुष्यभर कोरला गेला. तो तिच्या जीवनामध्ये तसा कायम राहिला. कुंतीभोज कन्या कुंतीला सर्वजण तिच्या प्रेमळ स्वभावामुळे मोठ्या आदराने पाहत होते. जोपर्यंत माणूस समाजामध्ये नीतिधर्माने वागत असतो त्यावेळेला समाज त्याला मानाने वागवतो. पण त्याच्या हातून नीतिनियमांचं उल्लंघन झालं तर मात्र समाजाची त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलायला वेळ लागत नाही. कुमारी माता होणं त्या काळात समाजाला मान्य नव्हते. आजही ते तेवढेसे मान्य आहे असं म्हणता येणार नाही. समाज काय म्हणेल, माता पिता नातलग यांची सहानुभूती मिळेल का, या सगळ्याचा विचार करून हे आपलं अविचारी कृत्य लपवण्यासाठी आणि लोकनिंदेतून वाचण्यासाठी तिने या सूर्यपुत्राला म्हणजे कर्णाला नदीत सोडून दिलं. पण या शल्याची बोज तिला जन्मभर जाणवत होती. समाजासाठी त्यांच्या चौकटीत बसण्यासाठी काही वेळेला मनावर दगड ठेवून कठोर निर्णय घ्यावे लागतात, अशी त्यावेळची परिस्थिती होती. सुदैवाने आज मात्र कुमारी माता किंवा कुमारी असताना मुद्दाम स्वीकारलेल्या मातृत्वाचा समाज विचार करतोय. ज्याला आपण सिंगल पेरेंट ॲडॉप्शन असं म्हणतो, त्यालाही थोडीफार मान्यता आता मिळायला लागलेली आहे. अर्थात या सर्वाचा कुटुंब व्यवस्थेवर काय परिणाम होईल हे काळच ठरवेल. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये कुंतीची मात्र अवहेलना व्हायला सुरुवात झाली आणि त्या कर्णपुत्राला म्हणजे कर्णाला तिने नदीमध्ये सोडून दिलं आणि मग मात्र हे शल्य ती आजन्म आपल्या उरामध्ये बाळगून होती. कर्ण पुढे सूतपुत्र राधेय म्हणून ओळखला गेला. मोठं झाल्यानंतर सर्वजण शस्त्र अस्त्रविद्या शिकत होते. त्या शस्त्र परीक्षा घ्यायचं ज्या वेळेला ठरवलं गेलं त्यावेळी अर्जुनाला कर्णाने आव्हान दिलं होतं. तेव्हा कुंतीने कर्णाला ओळखलं होतं. या परीक्षेत मात्र दोघंही बंधू एकमेकावर अगदी तुटून पडले हे पाहताच कुंतीच्या नाजूक मनावरती परिणाम झाला आणि ती एकाएकी मूर्छित होऊन गेली. पण ही ओळख देण्याची वेळ नव्हती आणि ती शांतच राहिली. विदुरांनी दासींना सांगून तिला सावध केलं, चंदनाचं पाणी वगैरे शिंपडलं आणि मग पुढे हळूहळू तिने हे सर्व गोष्टी विदुराला सांगितल्या. विदुरावर तिचा विश्वास होता त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तिने विदुराला सांगितल्या. सूर्याने दिलेली कवचकुंडलं घालणाऱ्या आपल्या ह्या पुत्राची द्रौपदी स्वयंवरात सुद्धा सूतपुत्र म्हणून अवहेलना झालेली तिने पाहिली होती. पण त्यावेळीही तिला गप्प बसावं लागलं होतं. कर्ण हा सूतपुत्र म्हणूनच विख्यात झाला. त्यामुळे त्याला क्षत्रिय समाजामध्ये कुलवंत म्हणून विशेष स्थान मिळणं जवळजवळ अशक्यच होतं. स्वयंवरामध्ये त्यांनी धनुष्याला हात लावता क्षणी काय वाटेल ते झालं तरी मी सूतपुत्राशी लग्न करणार नाही असं द्रौपदीने निक्षून सांगितलं होतं.
आणि लक्षवेधी जरी असला आणि लक्षवेधी व्यक्ती हा कुलीनच असला पाहिजे असं द्रुपदाचा सुद्धा आग्रह होता. त्यामुळे या सूतपुत्राला झिडकारलं गेलं. पण हे सगळं मात्र कुंतीला गप्प बसूनच पाहावं लागलं. सरतेशेवटी न राहून तिने सर्व सत्य कर्णाला सांगण्याचं धारिष्ट्यसुद्धा केलं, पण तिच्या माथी मात्र अवहेलनाच आली. अशी ही सूतपुत्र म्हणवल्या जाणाऱ्या कर्णाची माता राजमाता कुंती. खरं म्हणजे पंडूशी विवाह झाल्यानंतर तिला साम्राज्ञी पदही मिळालं. तिचंही लग्न स्वयंवर पद्धतीने झालेलं आहे. स्वयंवरामध्ये स्त्रियांच्या मनाचा विचार करण्याची पद्धत होती. हे आपल्याला आत्ता मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे द्रौपदी ज्या वेळेला म्हणते की मी सूतपुत्राशी लग्न करणार नाही, याच्यावरूनही आपल्या लक्षात येतं. त्यामुळे कुंतीचा विवाहसुद्धा स्वयंवर पद्धतीने झालेला होता. त्यामुळे सर्व काही तिच्या मनासारखं झालं होतं. तिला सुयोग्य पती मिळाला होता, उत्तम राज्य मिळालं होतं. पण हे सर्व सुख फार काळ काही टिकलं नाही. पंडूचा दुसरा विवाह माद्रीशी भीष्माचार्यांनी ठरवला होता. पतिप्रेम विभागलं जाण्याची भीती तिच्या मनामध्ये उत्पन्न झाली. पण तेही स्वीकारून सापत्न भाव न ठेवता माद्रीवर तिने एवढं प्रेम केलं की माद्रीचा स्वतःपेक्षा कुंतीवर जास्त विश्वास होता. पंडूला वनविहार अत्यंत प्रिय होता. त्याने सर्व राज्य भीष्म, विदुर, धृतराष्ट्र यांच्याकडे सोपवलं आणि अखंड विहार स्वीकारला. कुंती आणि माद्री ह्या दोघीही त्याच्याबरोबर होत्या. वनविहारात असताना पंडूला मृगयाचं वेड होतं. अशाच मृगरूपातले किंदम ऋषी त्यांची हत्या त्याच्या हातून घडली. त्यांनी त्याला शाप दिला. विहाराच्या इच्छेने तू कामातुर स्त्री होऊन जर एखाद्या स्त्रीजवळ गेलास तर तुला मृत्यू येईल असं त्यांनी सांगितलं. चूक घडली पंडूची आणि भोगावं लागलं मात्र कुंतीला. दुर्दैवाने मृगयेच्या वेळी मिळालेल्या शापाने तिचं सर्व आयुष्य उद्ध्वस्त होऊन गेलं. पण हे कटू सत्यसुद्धा तिने स्वीकारलं. वनामध्ये राहत असताना अनेक ऋषीमुनी तिथे येत असत आणि त्यांच्याशी चर्चा होत असे. धर्म अधर्म या सगळ्या गोष्टींची चर्चा व्हायची आणि त्यामध्ये पंडू भाग घेत असे. अशा वेळेला एकदा निपुत्रिकाला स्वर्गामध्ये स्थान नाही हे त्याला समजलं आणि हे दुःख दूर करण्यासाठी महातपस्वी ब्राह्मणाकडून पुत्रप्राप्ती करून घ्यावी आणि मोक्ष प्राप्त करावा हा विचार त्यांनी कुंतीशी बोलून दाखवला. खरं म्हणजे दुर्वासांनी दिलेल्या वराबद्दल कुंती पंडूजवळ काहीही आधी बोलली नव्हती. पण ज्या वेळेला आपद्धर्माच्या शास्त्रानुसार निपुत्रिक या दुर्गतीतून वाचण्यासाठी नियोग पद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेण्याचं जेव्हा पंडूनी तिला सुचवलं, त्यावेळेला मात्र तिने दुर्वासांनी दिलेल्या वराबद्दल पंडूला सांगितलं. आणि हे सगळं सांगितल्यानंतर कुणापासून पुत्र हवाय हे विचारताच पंडूनी यमधर्मापासून हवाय असं म्हणताच तिने मंत्र म्हटला. सूर्यनारायणाला परत जाण्यासाठी विनवण्या करणारी ही कुंती आज मात्र पतीची आज्ञा म्हणून यमदेवाकडून मंत्र म्हणून पुत्रप्राप्तीसाठी विचार करत होती, त्याला सांगत होती. या यमदेवाकडून प्राप्त झालेल्या पुत्राचं नाव युधिष्ठिर असं ठेवण्यात आलं. हळूहळू काही दिवस गेले आणि पंडूनी एक दिवस कुंतीजवळ पुन्हा विचार मांडला की मला क्षत्रियांचं श्रेष्ठत्व सिद्ध करणारा बलवान असा पुत्र हवा आहे. कुंतीच्या मनाचा तोल खरं म्हणजे तिने कसाबसा सांभाळला. खरं तर ते तिला कठीणच जात होतं, कारण आज माझाच पती मला माझं शील भ्रष्ट करायला प्रवृत्त करत आहे याचा तिला रागसुद्धा आला होता. पण पत्नी धर्म मानून तिने वायूला आमंत्रित केलं आणि महाबलाढ्य शक्तिमान अशा पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली. वायूपासून तिला भीम झाला. पुढे
इंद्राला पाचारण केलं आणि देवांचा राजा इंद्र पराक्रमी तेजस्वी असा पुत्र हवा म्हणून त्याला पाचारण करून पंडूची तीही इच्छा तिने पूर्ण केली. हस्तिनापूरला वंशज प्राप्त झाले. स्वतःची इच्छा नसताना केवळ पतीची आज्ञा मानून तटस्थपणे तिने हे सगळं स्वीकारलं. यात तिला कुठेच मनापासून सुख उपभोगता आलं नाही. पण पुढे माद्रीला मात्र थोडंसं वाईट वाटत होतं. ती थोडीशी उदास झाली होती. कारण युधिष्ठिर, भीम, अर्जुन अशा 3 पुत्रांची प्राप्ती कुंतीला झाली होती. त्यामुळे माद्री थोडीशी उदास झाली होती. पण माद्रीच्या या उदास वृत्तीला पाहून कुंतीने तो मंत्र तिला शिकवला आणि तिलाही मातृत्व प्राप्त झालं. तिला खूप आनंद झाला. माद्रीने अश्विनी कुमारांना आमंत्रित केलं आणि त्यापासून तिला नकुल आणि सहदेव असे 2 पुत्र झाले. पंडूची इच्छा पूर्ण झाली. हस्तिनापुराला वंशज प्राप्त करायचे होते, तीही इच्छा पूर्ण झाली. गांधारीच्या पुत्रांच्या आधी युधिष्ठिराचा जन्म झाला. त्यामुळे राजसिंहासन सुद्धा आपल्याकडेच राहणार याचाही आनंद पंडूला झाला. पण कुंतीला काय मिळालं? माद्रीला सुद्धा माता होण्याचं सुख मिळालं. पण कुंतीला काय मिळालं? कुंतीला मात्र काहीच मिळालं नाही. म्हणून इथे आपण जर पाहिलं तर पुढे ह्या सगळ्यामध्ये कुंतीला 3 आणि माद्रीला 2 असे 5 पंडुपुत्र झाले. आपल्याला म्हणजे झालेला जो मंत्र प्राप्त झाला होता त्याचा लाभ माद्रीला करून देण्याचं औदार्य सुद्धा तिच्यामध्ये होतं. पण नंतर पंडूच्या मनोवृत्तीमुळे आणि ती मनोवृत्ती स्थिर न राहिल्यामुळे कामातूर पंडूनी माद्रीला स्पर्श करताच पंडूला मिळालेल्या शापामुळे तो मृत झाला. इतकं सगळं करून सुद्धा कुंतीच्या माथी मात्र वैधव्याचं दुःख आलं. खरं म्हणजे तिलाही सती जावं असं वाटत होतं. पंडूच्या इच्छा पूर्ण झाल्या, माद्रीची इच्छा पूर्ण झाली, आता निदान आपण सती तरी जावं असं तिला वाटत होतं. पण त्यावेळेला सुद्धा माद्रीने हट्ट केला, विनंती केली आणि ती त्यावेळेला म्हणाली की माझ्यापेक्षा सुद्धा म्हणजे मी एक वेळ ह्या मुलांना वाढवताना भेदभाव करीन, पण माझ्यापेक्षा भेदभाव न करता या 5 मुलांना कुंती जास्त योग्य पद्धतीने वाढवू शकेल हा दृढ विश्वास माद्रीजवळ होता. आणि तसं तिने कुंतीला सांगितलं सुद्धा आणि विनंती केली. आणि त्यामुळे सती जाऊन उत्तम गती मिळवण्यापेक्षा माद्रीच्या पुत्रांसह आपल्या सर्व मुलांचं भेदभाव न करता संरक्षण करावं या उद्देशाने माद्रीची विनंती कुंतीने मान्य केली. क्षत्रिय पुत्रांना योग्य पद्धतीने वाढवणं हे क्षत्रिय मातेचं ब्रीद सुद्धा तिने पाळलं. या सर्व पार्श्वभूमीवर तिच्या मनाचं औदार्य, परपीडेने दुःखी होणं, अंतःकरणातलं धैर्य, परिस्थितीला धर्माचरणानं सामोरं जाणं आणि त्यासाठी ही सगळी धडपड आणि हे सगळं असताना समाजाचं भान सांभाळणं, ह्या सर्व गोष्टी निश्चितपणे कौतुक करण्यासारख्याच आहेत, यात शंकाच नाही. मुलांना घेऊन विधवा कुंती परत जेव्हा धृतराष्ट्राच्या घरी येते तेव्हा मात्र धृतराष्ट्राच्या द्वेषाला तिला सामोरं जावं लागतं. कारण राज्याचे खरे वारसदार आता परत आलेले असतात आणि या खऱ्या वारसदारांना कसं नष्ट करता येईल, त्यांच्याकडनं राज्य कसं घेता येईल, ह्या सर्वासाठी धृतराष्ट्र आणि त्याचे सगळे पुत्र, त्यांचे विचार, त्यांच्या हालचाली सुरू झालेल्या होत्या. त्या कूटनीतीपासून रक्षण करण्यासाठी आणि राज्य यंत्रणेतील सुयोग्य आणि खात्रीची व्यक्ती म्हणून विदुराला तिने सर्व सत्य सांगून त्याच्याकडून सहाय्याची अपेक्षा केली. अर्थात विदुराने तिला सर्वतोपरी सहाय्य केलं. पण पुत्रांच्या या मृत्यूभयाची आणि त्यांच्यावर येणाऱ्या संकटांची तिला सतत काळजी असे. दुर्योधनाच्या डोळ्यात भीम तर कायम सलत असे. त्याचा काटा काढायचं कारस्थान दुष्टबुद्धीचा दुर्योधन वारंवार करत होता. भीमावर कौरवांनी केलेला विषप्रयोग हे त्याचंच उदाहरण आहे.
लाक्षागृहाच्या प्रसंगात सुद्धा कुंतीला पांडवांच्या बरोबर विजनवासात राहावं लागलं. संकटांना तोंड देण्याचं धारिष्ट्य तिच्यामध्ये अगदी लहानपणापासून होतं. विजनवासाच्या काळात हिडिंबा वधानंतर साधारणतः एकचक्रा नावाच्या नगरीमध्ये एका ब्राह्मणाच्या घरी पांडव राहत होते. एक दिवस त्या तिथे जिथे राहत होते त्या ब्राह्मणाच्या घरामधून रडण्याचा आवाज ऐकू यायला लागला. तेव्हा कुंतीने थोडीशी चौकशी केली. त्यावेळी त्या नगरीचा राक्षसाचा उपद्रव म्हणजे बकासूर नावाचा जो राक्षस या नगरीच्या बाहेर राहतोय त्याचा उपद्रव सर्वांना होतोय आणि त्यांनी नगरातल्या लोकांशी असा करार केला होता की नगरातील प्रत्येक नागरिकांनी गाडाभर अन्न आणि त्या गाड्याला जोडलेला रेडा आणि त्याच्याबरोबर एक मनुष्य त्याला खाण्यासाठी रोज पुरवायचा आणि त्याच्या मोबदल्यामध्ये या बकासुराने त्या नगरीचं रक्षण करायचं असं हे ठरलेलं होतं. आणि आज ही वेळ त्या ब्राह्मण कुटुंबावर आली होती आणि त्या ब्राह्मण कुटुंबातलं प्रत्येक जण म्हणत होतं की तुम्ही नाही मी जाते, तुम्ही नाही मी जातो. अशा पद्धतीने प्रत्येक जण म्हणत होतं. नवरा तयार होता, बायको तयार होती, मुलं तयार होती, पण कोणीतरी जाणार याचं दुःख होतच ना. त्याच वेळेला कुंती तिथे गेली आणि काय झालं अशी तिने चौकशी केली. हे सर्व जेव्हा कुंतीला समजलं तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितलं की कोणीही जाण्याची गरज नाही, मी माझ्या मुलाला तिथे पाठवते. आणि तिने भीमाला तशी आज्ञा केली आणि भीमाने ती मान्यसुद्धा केली. बकासुराच्या वधासाठी भीमाला पाठवताना कुणासाठी तरी पुत्राला संकटात टाकणं हा अधर्म आहे आणि असं आपणच आपल्या मुलाच्या गळ्यावरती सुरी फिरवणं योग्य नाही असं युधिष्ठिर कुंतीला म्हणाला होता. ज्या ब्राह्मणाच्या घरामध्ये आपण सुखाने राहतोय त्याच्या उपकाराची फेड नको का करायला? उपकार करणाऱ्या माणसावर अधिक उपकार करून त्याचे उपकाराचे ऋण फेडणे हे खरं म्हणजे धर्मकृत्य आहे असं धर्माला ठासून सांगणारी कुंतीच होती. लाक्षागृह प्रकरण किंवा हिडिंबाचा वध यामुळे भीमाच्या शक्तीवरती तिचा पूर्ण विश्वास होता. मुलाला राक्षसाकडे पाठवायचं यात सुद्धा तिच्या हृदयाचं औदार्य दिसतं. तिला त्याच्या शक्तीबद्दल खात्री होती हे मान्य आहे, पण तरीसुद्धा हे अलौकिक असं औदार्य किंवा धैर्य हे तिच्यामध्ये स्पष्टपणे व्यक्त होत होतं. पुढे पांचाल आणि यादव या सत्तेच्या सहाय्याने त्यांचे दिवस पालटले. राजसूय यज्ञ करून त्यांना वैभवही प्राप्त झालं. पण युधिष्ठिराच्या द्यूतप्रियतेमुळे पुन्हा दुर्दैव उभं ठाकलं. आपल्या सुनेला भर सभेमध्ये फरफटत आणताना पाहून तिचं दुःख, तिचं हृदय विदीर्ण करून गेलं. शकुनीसारख्या दुष्ट कपटी माणसाबरोबर द्यूत खेळणं तिला अजिबात मान्य नव्हतं. 5 पुत्रांचं पत्नीत्व द्रौपदीच्या माथी आल्यामुळे आणि त्याच्यातच पुढे हा वस्त्रहरणाचा प्रसंग आणि या सगळ्याला पर्यायाने आपणच जबाबदार आहोत असं मात्र तिला सतत वाटत राहिलं. खरं म्हणजे द्रौपदीची माफी मागायला सुद्धा तिला कमीपणा वाटला नाही. तसं तिने द्रौपदीला सांगितलं सुद्धा आणि त्याच वेळेला द्रौपदीला योग्य तो उपदेशसुद्धा तिने केलेला आहे, तिचं सांत्वनही केलेलं आहे. त्यावेळेला ती असं म्हणते, होणारी गोष्ट कोणालाही अटळच आहे हे साध्वी स्त्रिया जाणतात. घोर संकटात सापडून सुद्धा त्या विचलित होत नाहीत. त्यांनी आपलं अंतःकरण खंबीर ठेवायला हवं. तसं तू आपलं अंतःकरण खंबीर ठेव, कारण तू आपल्या वडिलांच्या आणि आपल्या पतीच्या दोन्ही कुळाला भूषवलेलं आहेस. तुला नक्कीच कल्याणकारी दिवस प्राप्त होतील. अशा तऱ्हेने ती तिच्याशी बोललेली आहे. आता हे सगळं असताना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास ही शिक्षा भोगण्याकरता पांडव द्रौपदीसह वनवासात गेलेले आहेत. आणि त्यावेळेला मात्र कुंती विदुराच्या घरीच राहिली होती. अज्ञातवासाच्या वेळेला आपल्या मुलांना कोणी ओळखणार तर नाही ना, अशी मात्र या मातेला इथे विदुराच्या घरी राहून सुद्धा सतत भीती वाटत होती.
आणि अशाच वेळेमध्ये अज्ञातवास संपण्यापूर्वी पंडुपुत्र प्रगट झाल्याचा दावा दुर्योधनाने कपटानेच केलेला होता. अशा वेळी सत्य सांगण्याचा अधिकार असून सुद्धा ती सभेमध्ये गेली नाही. ते केवळ स्त्री मर्यादा उल्लंघनाचा आरोप तिच्यावर होऊ नये म्हणून. अर्थात विदुराने हे सर्व युक्तीने पार पाडलं. 13 वर्ष पुत्रवियोगाचं विलक्षण दुःख तिने सहन केलं. आता तरी आपली मुलं त्यांच्या अपमानाचा बदला घेतील आणि स्वतःचं राज्य स्वतः परत मिळवतील असं या तेजस्वी क्षत्राणीला वाटत होतं. पण केवळ 5 गावं मागून आपले पुत्र ही संधी करायला तयार झालेले आहेत, सिद्ध झालेले आहेत, हे ऐकून तिला मात्र प्रचंड संताप आला. तो तिला आवरताच आला नाही. श्रीकृष्ण कौरवांच्या सभेमध्ये शिष्टाई करण्यासाठी आले होते, तेव्हा पांडवांना काही निरोप आहे का असं त्यांनी जाताना विचारलं. तेव्हा कुंतीच्या मनामध्ये हा निद्रिस्त असलेला अंगार बाहेर उफाळून आला. तेव्हा तिने सांगितलं, मला या पुत्रांविषयी मुळीच प्रेम वाटत नाही. धर्मात्मा युधिष्ठिराची भेट घेऊन त्याला सांग, धर्म धर्म म्हणताना तुझ्या हातून केवळ अधर्मच घडलेला आहे. क्षत्रियांनी आपला धर्म सोडू नये. राजाचे दोष जगाला भोगावे लागतात. भिक्षा मागणं हा ब्राह्मणांचा धर्म आहे, क्षत्रियांचा नाही. खरं तर द्रौपदीला भर सभेत ओढून आणण्याचा जो प्रसंग होता तो तिला जेव्हा आठवतो तेव्हा माझे पुत्र हे उघडे डोळे ठेवून पाहत आहेत हे सुद्धा तिला प्रचंड तिरस्काराने ती त्याला सांगते. आणि ती म्हणते की खरं तर द्रौपदीच्या विटंबनेचा सूड घेणं पुरुष म्हणून अर्जुनाचं कर्तव्य होतं. भीमाला सांग की कौरवांचा अंत केल्याशिवाय तुझ्या अंतःकरणाला कधीही शांती मिळणार नाही. तुझ्या स्वभावाची मला कल्पना आहे. माद्रीनं सती जाऊन जीवनाचं सार्थक केलं, पण मला मात्र जिवंत राहून केवळ आणि केवळ क्लेशच भोगावे लागले. हे सगळं ऐकून भगवान श्रीकृष्णांना कुंतीच्या तेजस्वितेचा दाहक आविष्कार इथेच दृष्टीस पडला. युद्ध अटळ होतं. कृष्णाने सर्व प्रयत्न करून पाहिले होते. कर्ण जर युद्धातून दूर झाला तर कुरुकुल नष्ट होणारे असं हे युद्ध थांबेल असं कृष्णाने सांगितल्यावरून कर्णाला भेटायला जाणारी कुंती हाही एक भाग आहेच. पण त्याच्याकडून ज्या वेळेला ही कुंती त्याला भेटायला जाते त्यावेळेला त्याच्याकडून जन्म दिला म्हणजे माता होत नाही. माझ्यावर ज्यांनी संस्कार केलेत ते विसरून हा राधेचा पुत्र राधेय, त्या माझ्या मातापित्यांशी मी कृतज्ञ होऊ. आणि मित्र दुर्योधनाला दिलेलं वचनभंग त्याचं काय, ते वचनभंग करू. युद्धात तुझे 5 पुत्र जिवंत राहतील असं मोठं दिमागाने सांगणारा हा कर्ण, पण या कर्णाचे शब्द तिच्या कानामध्ये तप्त रस ओतावा त्याप्रमाणे जात होते. जड पावलांनी ती परतली. युद्धात झालेला सुभद्रापुत्र अभिमन्यूचा वध, अश्वत्थाम्याने केलेला द्रौपदी पुत्रांचा वध सारंच काही यातना देणारं होतं. राज्यप्राप्तीसाठी होणारं हे युद्ध कुणीही विजयी झालं असतं तरी अपयश हे कुरुकुळाचंच होतं. माणसावर अनेक दुःखाचे प्रसंग आले की त्याचं मनच कठोर बनून जातं. काही दुःख परिणाम करेनासच होतं. तसंच काहीसं कुंतीचं झालं होतं. आता सर्व सोडून एकटीनेच वनात जावं असंही तिला वाटायला लागलं होतं. पण गांधारी आणि धृतराष्ट्र वनात निघालेत हे कळताच तीही त्यांच्याबरोबर वनात जायला निघाली. वनात जाताना 5ही पुत्रांनी तिला न जाण्याची विनंतीसुद्धा केली. आता आम्ही राज्य मिळवलंय, तुझी इच्छा पूर्ण केलेली आहे, आता तू इथेच राहा अशीही त्यांनी विनंती केली. त्यावर ती सांगते, मी तुम्हाला जे प्रेरित केलं होतं ते तुमचे अधिकार तुम्हाला मिळावेत म्हणून. यात माझा काहीच स्वार्थ नव्हता. मी सर्व ऐश्वर्य माझ्या पतीसोबत उपभोगलेलं आहे. आता मला धृतराष्ट्र आणि गांधारी यांची सेवा करायची आहे, म्हणून मी त्यांच्याबरोबर वनात जात आहे.
असं निक्षून सांगणारी अशी ही कर्तव्यदक्ष, निस्वार्थ आणि तेजस्वी अशी ही राजमाता कुंती होती. धर्म धर्म म्हणत तुझ्या हातून अधर्म घडला आहे असा निरोप श्रीकृष्णाबरोबर युधिष्ठिराला पाठवणारी, लोकांचं रक्षण करणं हा क्षत्रियांचा धर्म आहे असा पुत्र आपल्याला व्हावा म्हणून प्रत्येक क्षत्रिय स्त्री त्यासाठी तयार असते, वाट पाहत असते. ते मातेचं ऋण फेडण्यासाठी युद्धाला तयार हो असं अर्जुनाला सांगणारी, कौरवांचा अंत केल्यावाचून मला आता माझ्या अंतःकरणाला शांती मिळणार नाही असं भीमाला सांगणारी, द्रौपदीच्या विटंबनेचा सूड घेणं हे पुरुष धर्माचं कर्तव्य आहे असं अर्जुनाला निक्षून सांगणारी अशी ही क्षत्रिय कन्या राजमाता कुंती. तिच्या तेजोगर्भ वाणीमध्येच राष्ट्राचं पुनरुत्थान घडवून आणण्याची ताकद आहे असं महाभारतकार म्हणतात. महाभारतकालीन आणि आत्ताची परिस्थिती जर सामाजिक आपण बघितली तर ती परिस्थिती, ती सामाजिक रचना, समाजाची रचना यात थोडाफार फरक पडला असेल, पण माणसाच्या वृत्तीमध्ये फरक पडलेला नाही. आजही समाजामध्ये सुष्ट दुष्ट प्रवृत्ती, स्त्रियांच्यावर होणारे अत्याचार या गोष्टी चालूच आहेत. तसंच पुरुषप्रधान सत्तेचा होणारा प्रभाव थोडा कमी झाला असला तरी काही वेळा स्त्री आपल्या स्त्रीत्वाचा दुरुपयोग करताना सुद्धा आपल्याला दिसते. हेही योग्य नाही. थोडक्यात समाजाच्या वृत्तीमध्ये बदल होणं अपेक्षित असतं, पण तरीही अत्यंत बुद्धिमान, राजकारणात प्रत्यक्ष सहभाग न घेणाऱ्या, तरीही राजनीतीची जाण असणाऱ्या, क्षत्रिय परंपरेशी प्रामाणिक असणाऱ्या, धर्ममार्गावरून चालणाऱ्या या महाभारतकालीन स्त्रियांनी समाजामध्ये आपलं एक मानाचं स्थान टिकवण्यासाठी सामाजिक मर्यादांचं उल्लंघन न करता अनेक यातना सोसलेल्या आहेत. भारतीय आदर्श स्त्री जीवन म्हणजे काय हे त्यांच्याकडे बघून आपल्याला समजतं. जोपर्यंत स्त्री आपला दुबळेपणा विसरत नाही तोपर्यंत पुरुष आपलं वर्चस्व तिच्यावर लादणारच. पण आपण दुबळ्या नाही असं स्वतःला निर्भयपणे बजावून समाजाच्या नीतिनियमांच्या चौकटीमध्ये शालीनतेने राहून खंबीरपणे वागणारी स्त्री इतिहास घडवू शकते. हेच या स्त्री शक्तीचं मर्म आहे, जे आपल्याला या महाभारतातून दृष्टीस येतं. यात शंकाच नाही. त्या महाभारतातील स्त्रियांना त्यांच्यापुढे नतमस्तक होते आणि मी इथेच थांबते.